मुर्दाबाद मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे खऱ्या अर्थानं नेट पेपर फुटीमुळं विद्यार्थ्याचा आत्मविश्वास या ठिकाणी खचलेला आहे. कारण की रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण टिकू, परंतु ज्या पद्धतीनं पेपर फुटी या ठिकाणी पुढे आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी खचलेला आहे. म्हणून या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. नेट पेपर फुटीचा प्रकार अत्यंत वाईट आहे, हे कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून गेली कित्येक दिवसापासून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी होती. आज सकाळी बघतोय आपण टी व्हीवरती की जंतर मंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं विद्यार्थी एकत्र आले आणि त्या ठिकाणी देशाच्या संसदेवरती त्यांनी मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यासाठी त्या ठिकाणी ते आंदोलन करतात लोकशाही पद्धतीनं, परंतु ते आंदोलन दाबण्याचं काम केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतं आहे. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार केलेला आहे. म्हणून लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतं आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आपण या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन होतं आहे. त्याच्यासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. म्हणून हा विषय इतका मोठा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही, विद्यार्थ्याच्या बाजूशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे. सरकारचा निषेध याच्यासाठी की जे आंदोलन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली होत आहे जंतर मंतरवर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठिंबा आहे. आणि त्या केंद्राच्या सरकारने जे देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर स्वतःच्या न्याय हक्कासाठी तिथे जमलेले आहेत आणि प्रोटेस्ट करतायत, त्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या या केंद्राच्या सरकारचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करते. इथं अनेक विद्यार्थी बसलेत, विचारा बरं त्यांना या देशाचा शिक्षण मंत्री माहिती होतं का त्यांना? लोकाभिमुख अजिबात या केंद्राच्या सरकारचं काम नाही. धर्मेंद्र प्रधान माहिती कधी झाले? ज्यावेळी नीट घोटाळा झाला त्यावेळी म्हणजे घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, अजून काय लोकांच्या अडीअडचणी झाल्या की फक्त केंद्रातल्या सरकारचे मंत्री या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती होतात. याचा मी जाहीर निषेध करते. नीट पेपर फुटी प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता इथं गवते बसलेत, त्यांना मला वाटतं त्यांना 522 मार्क आहेत, परंतु प्रत्यक्ष आलेत किती? 95 मार्क. अनेक विद्यार्थी आमच्या या देशाचं भविष्य आहे. मला वाटतं 68% या देशामध्ये तरुणाई आहे आणि या तरुणाईचं भवितव्य सरकारच्या आणि सत्ताधीशांच्या हातात असतं. आणि तेच भवितव्य जर या देशामध्ये बिघडत असेल तर या केंद्राच्या सरकारला आमचा इशारा आहे, तुम्हाला आमचे हे देशाचं भवितव्य हे विद्यार्थी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांना? जर असं होत असेल तर या देशामध्ये एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही, याचं मी आश्वासन तुम्हाला देते. आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन देशभरामध्ये पक्षविरहित चालू आहे, ज्यावेळी लोकांच्या सर्वसामान्य
आंदोलनाच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष नेहमी त्यांच्या पाठीशी राहतो. आज बीडमध्ये राजेंद्रजी मस्के जे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य विद्यार्थी जो नीटसाठी झटतोय, जो 24 तास अभ्यास करतोय, त्यांचे आईबाप गरीब आहेत, शेतकरी आहेत, जे स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन या विद्यार्थ्यांची ट्युशनची फीस भरतायत, त्यांचं भवितव्य जर धोक्यात असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. आणि राजीनामा जर दिला नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातून तरुणाई रस्त्यावर उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या